पुण्याच्या हडपसर परिसरातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आज जे काही घडलं त्याने केवळ एक रुग्णालयच नव्हे तर संपूर्ण खासगी आरोग्य व्यवस्थेवर एक काळं आणि गंभीर प्रश्नचिन्ह उभा केलंय। एरवी जिथे लोकांना जीवदान मिळतं त्याच रुग्णालयाच्या बाहेर आज संतप्त आणि दुःखी नातेवाईकांचा आक्रोश इतका पराकोटीला पोहोचला होता की त्याचे रूपांतर थेट हिंसक तोडफोडीत झालं। शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात रुग्णाचा मृतदेह समोर असताना नातेवाईकांनी दगड उचलून रुग्णालयाच्या काचा फोडल्या। ही कृती अचानक आणि विनाकारण नव्हती। एका गमावलेल्या जीवाच्या आणि वैद्यकीय व्यवस्थेकडून झालेल्या घोर दुर्लक्षाच्या आरोपाची दाहक प्रतिक्रिया। ही संपूर्ण घटना पुणे शहराच्या हडपसर भागातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घडली। शिंदेगड शिवसेनेचे वैद्यकीय मदत कक्षाचे शहर प्रमुख अजय सपकाळ यांच्या वडिलांसोबत ही घटना घडली आहे। त्यांना डॉक्टरांनी सांगितले की 2 दिवसात वडील व्यवस्थित होतील। 28 तारखेला ऑपरेशन झालं। वडील व्यवस्थितही झाले, सगळ्यांशी बोलायला लागले। मात्र 2 दिवसातच डॉक्टरांनी त्यांना जबरदस्तीने खुर्चीवर बसवलं, ज्यामुळे त्यांचे टाके तुटले, असा आरोप सपकाळ यांनी केलाय। मंडळी, अचानक रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी बाहेर येताच रुग्णालयाच्या शांत आवारात अचानक तणाव वाढला। काही मिनिटातच परिसराचं चित्र पूर्णपणे बदललं। रुग्णाच्या नातेवाईकांचा समूह दुःख आणि संतापाने पेटून उठला आणि त्यांनी थेट हॉस्पिटल प्रशासनाला जबाबदार धरत तिथेच ठिय्या मांडला। बघता बघता परिसरात गर्दी जमली आणि एका मृतात्म्यावरून सुरू असलेला वाद शहराच्या शांततेला आव्हान देऊ लागला। रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या प्रश्नाचं उत्तर नातेवाईकांनी अत्यंत स्पष्ट शब्दात दिलंय। त्यांचा मुख्य आरोप हा आहे की संबंधित रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी योग्य आणि वेळेवर उपचार केले नाहीत। रुग्णाची अवस्था बिघडत असतानाही आवश्यक वैद्यकीय मदत मिळायला विलंब झाला। वैद्यकीय उपचारात हे जे कथित हलगर्जीपणा झाला त्याचमुळे आपल्या रुग्णाला जीव गमवावा लागला, असा नातेवाईकांचा ठाम दावा आहे। एका अर्थाने त्यांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणा करून रुग्णाचा जीव घेतल्याचा गंभीर आरोप केलाय। रुग्णाचा मृतदेह रुग्णालयात असताना नातेवाईकांचा संयम पूर्णपणे सुटला। ज्यांच्या भरोशावर रुग्ण सोपवला होता त्याच प्रशासनाने दगा दिला, ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेली होती। या भावनिक उद्रेकामुळे जमावाने रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार आणि आजूबाजूच्या भागांमध्ये घोषणाबाजी सुरू केली। मृत्यूनंतरच्या वेदना आणि उपचारातील त्रुटींचा संताप यामुळे वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनलेलं होतं। रुग्णालयातील इतर रुग्णांचे नातेवाईकही या प्रकाराने भयभीत झालेले होते। रुग्णालयातील या तणावाची माहिती मिळताच राजकीय वर्तुळातही हालचाल झाली। शिंदे गटाचे काही आक्रमक शिवसैनिक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। शिवसैनिकांनी नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिका घेत संतप्त नातेवाईकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। शिवसैनिकांच्या आगमनामुळे आंदोलनाला एक संघटनात्मक बळ मिळालं आणि त्यांचा आवाज अधिक धारदार झाला। त्यांनी थेट हॉस्पिटल प्रशासनाला आव्हान देत जोरदार घोषणाबाजी सुरू केली। शिंदे गटाच्या शिवसैनिकांची एंट्री होताच आंदोलनाला हिंसक वळण मिळालं। जमावातील काही लोकांनी अचानक रुग्णालयाच्या दिशेने दगडफेक सुरू केली। यामध्ये रुग्णालयाच्या बाहेरील बाजूच्या आणि रिसेप्शन जवळील काचांच्या मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली। काही शिवसैनिक आणि नातेवाईक संतप्त होऊन आत घुसण्याचा प्रयत्न करत होते। या तोडफोडीमुळे रुग्णालयाचं मोठं नुकसान झालंय। या तोडफोड आणि ठिय्या आंदोलनाचा रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजावर थेट परिणाम झाला। बाह्य रुग्ण तपासणी थांबली तर आतमध्ये असलेल्या रुग्णांच्या उपचारातही मोठा अडथळा निर्माण झाला। ॲम्ब्युलन्सची आणि इतर वाहनांची वर्दळ थांबली। रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच जमाव असल्याने प्रशासनाचे लोकही काही काळ हतबल झाले। सुमारे तासभर परिसरात तणावाची परिस्थिती कायम होती। गोंधळ आणि तोडफोडीची माहिती मिळताच हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा तेथे दाखल झाला। पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सर्वप्रथम रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून गर्दी हटवण्यास सुरुवात केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। तोडफोड करणाऱ्या काही व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ही केवळ एका रुग्णालयातील तोडफोड नव्हती, तर ही घटना खासगी आरोग्य सेवांच्या दर्जावर आणि त्यांच्या जास्त दरांवर वारंवार होणाऱ्या आरोपांना मिळालेली एक जाहीर फोडणी होती। सामान्य नागरिकांचा असा अनुभव असतो की खासगी रुग्णालये सेवा कमी आणि व्यवसाय जास्त करतात। या घटनेमुळे उपचारांची मोठी फी भरूनही जर रुग्णाला जीव गमवावा लागत असेल तर या वैद्यकीय सेवांवर विश्वास ठेवायचा कसा, हा मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मंडळी, या संपूर्ण घटनेवर सह्याद्री रुग्णालयाच्या प्रशासनाने सुरुवातीला मौन बाळगलेलं होतं, पण नंतर त्यांनी आपली बाजू मांडली। प्रशासनाने नातेवाईकांचे आरोप फेटाळून लावलेले आहेत।
त्यांच्या म्हणण्यानुसार रुग्णावर आंतरराष्ट्रीय स्तराच्या नियमांनुसार सर्व आवश्यक उपचार केले गेले. रुग्णाचा मृत्यू हा उपचारातील त्रुटीमुळे नसून त्यांच्या गंभीर आजारामुळे झाला आहे, असा दावा रुग्णालयाने केला. रुग्णालयाने तोडफोड करणाऱ्यांवर योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक अक्षरशः रुग्णालयाच्या काचांवर दगड फेकताना आणि मोठमोठी तोडफोड करताना स्पष्टपणे दिसतायत. हे दृश्य पाहताना लोकांच्या मनात असलेला संताप किती पराकोटीला पोहोचला आहे हे लक्षात येतं. आता या संपूर्ण प्रकरणाचं सत्य बाहेर आणण्यासाठी प्रशासकीय चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाच्या आरोपांची सत्यता तपासणी अंतीच स्पष्ट होईल. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून एक तज्ज्ञ समिती नेमून या रुग्णाच्या केस पेपर्सची आणि उपचारांची बारकाईने तपासणी होणे गरजेचे आहे. जर डॉक्टर्स दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार टाळता येतील. मंडळी, या घटनेमागे आणखीन एक मोठी व्यथा दडलेली आहे. ती म्हणजे खासगी रुग्णालयातील उपचारांचा अवाढव्य खर्च. अनेकदा लोक कर्ज काढून किंवा आयुष्यभराची कमाई पणाला लावून रुग्णांवर उपचार करतात. इतका मोठा खर्च करूनही जर रुग्णाचा जीव वाचला नाही आणि त्यात हलगर्जीपणाचा संशय आला तर सामान्य माणूस असा आक्रमक होणं स्वाभाविक आहे. अशा घटनांमुळे रुग्ण डॉक्टर यांच्यातील विश्वासार्हतेच्या नात्याला तडा जातो आणि त्याचा परिणाम शेवटी सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होतो. मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.